सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी आहे आणि पीएम किसान आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता आता कधी मिळणार आहे याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होत आहे। आणि आता याच्यामध्ये 20वा हप्ता आणि 7वा हप्ता जवळपास 2 ऑगस्टला जमा झालेला होता। आता 21वा हप्ता आणि 8वा हप्ता कधी येणार आहे आणि याच्यामध्ये नेमके शेतकऱ्यांना कोणते पात्र आहेत आणि याच्यासाठी कोणती तारीख निश्चित केलेली आहे आणि कोणत्या तारखेला आपल्याला दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत का याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपण या गोष्टींमध्ये याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत। आता पीएम किसानचा हप्ता आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता आणि फार्मर आयडी शिवाय नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता याच्यामध्ये येणार आहे का, या फार्मर आयडीचा आणि पीएम किसानच्या हप्त्याचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी काही सत्यता आहे किंवा काही गोष्टी याच्यामध्ये करायच्या आहेत का, केवायसी करायची आहे का, किंवा काही गोष्टीचं याच्यामध्ये हे करायचं आहे का, किंवा ज्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता पडला नाही आणि 20वा हप्ता पडला नाही त्या शेतकऱ्यासाठी नेमकं काय करायचं आहे याची सर्व डिटेल आणि याच्यामध्ये नमो शेतकऱ्याचा आणि पीएम किसानचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे आणि नोव्हेंबरला होणार आहे का, डिसेंबरला होणार आहे का, जानेवारीला होणार आहे याची सर्व डिटेल आपण या शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत। आता पीएम किसान आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता योजनेच्या आता सर्व शेतकऱ्यांना एक अपडेट आलेला आहे आणि याच्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रच जमा होण्याची जास्तीत जास्त शक्यता वर्तवली आहे आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत। आता याच्यामध्ये 2000 रुपये प्लस आणि 2000 रुपये प्लस म्हणजे 4000 रुपये रक्कम तुम्हाला याच्यामध्ये एकत्र जमा होण्याची शक्यता केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या दोन्ही याच्यामध्ये वितरित करण्याची त्यांनी ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये लवकरच आपल्याला पीएम किसान आणि नमो शेतकऱ्याच्या हप्त्याचं वितरण केल्या जाईल। आता याच्यामध्ये कधीपर्यंत होईल, आता पीएम किसान योजनेचा सन्मान निधीचा हप्त्याचं नियोजन आणि पीएम किसान आणि नमो शेतकऱ्याचं हप्त्याचं नियोजन आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे। त्याच्यामध्ये 21वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे, त्याच्यामध्ये मागील हप्ता 20वा हप्ता आणि जे 20वा हप्ता नमो पीएम किसानचा हप्ता 20वा हप्ता 2 ऑगस्टला जमा झालेला होता। आता याच्यामध्ये पीएम किसानचा हप्ता याच्यामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त येण्याची शक्यता वर्तवली, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तारीख निश्चित केलेली नाही। आता याच्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। शेतकऱ्याला महत्वाचा सल्ला आता याच्यामध्ये काय आहे, संभावना आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता नमो शेतकऱ्याचा 8वा हप्ता दोन्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवली आहे, म्हणजे नवीन तारीख कुठल्याही प्रकारची निश्चित केलेली नाही किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे, म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता जास्त वर्तवली आहे। आता याच्यामध्ये सध्याची हे करता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येण्याची शक्यता कमी वर्तवलेली आहे, म्हणजे जे शेतकरी नोव्हेंबर मध्ये येण्याची जास्त वाट बघत आहे पण याच्यामध्ये नोव्हेंबर मध्ये कुठल्याही प्रकारची येण्याची शक्यता त्यांनी न्यूजच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत। आता याच्यामध्ये निधी वितरण होण्याची प्रतिक्रिया कशा पद्धतीने असते आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे। नमो शेतकरी योजनेच्या निधीचं वितरण केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान निधीचं केले जातं व केलेलं जातो थेट जोडलेल्या, त्यामुळे दोन्ही हप्ते जवळजवळ एकाच वेळी मिळण्याची शक्यता जास्त वर्तवली गेलेली आहे। प्रथम केंद्र शासनाचा पीएम किसानचा हप्ता पहिल्यांदा वितरित होत असतो आणि त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये पीएम किसानचा हप्ता नमो शेतकऱ्याचा हप्ता यांना वितरित केला जातो। आता याच्यामध्ये तिसरा जे 7 ते 8 दिवसाच्या याच्यामध्ये कालावधीमध्ये याचं जमा होण्याची जास्त शक्यता आहे। आता याच्यामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र येण्याची जास्तीत जास्त एक वितरित करण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि कुठल्याही प्रकारची तारीख निश्चित ठरवली नाही। आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि फॉलो करा शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चर